11वीला बोर्डात पहिला येणारा मुलगा पहिले जुन्यातून फेल होतो, तिसऱ्या अटेम्प्टला आयएस होतो. आणि एक मुलगा 10वी बोर्डात पहिला आला, तिसऱ्या अटेम्प्टला आयएस झाला. एक मुलगा 10वी बोर्डात पहिला आला तर 4 अटेम्प्टला फेल झाला. एकच समजून घ्या, हुशारी बुद्धिमत्ता हा युपीएससीचा एक आणि एकच क्रायटेरिया नाही. याचा अर्थ असा नाही की निर्भूत असं म्हणजे युपीएससी करता येते असा अर्थ अजिबात समजू नका. हा एकच एक क्रायटेरिया नाही. हुशारी असलीच पाहिजे, बुद्धिमत्ता असलीच पाहिजे, पण तो एकच एक क्रायटेरिया नाही. युपीएससीचं स्वतःच एक तंत्र आहे, ते समजलं पाहिजे. स्पर्धा परीक्षेचं स्वतःच एक तंत्र आहे, ते समजलं पाहिजे. 10वी बोर्डात पहिला आलेला मुलगा, त्याला ते तंत्र गवसलं नाही म्हणून तो पहिल्या अटेम्प्टला फेल झाला. त्याला ते तंत्र गवसलं, तिसऱ्या अटेम्प्टला तो मुलगा तिसऱ्या अटेम्प्टला आयएस झाला. एक कॅन्डिडेट 9वा प्रयत्न आयएस झाला. शांतपणे समजून घ्या, तुम्ही आता कोणत्या फॅकल्टीला असाल, आर्ट्सला असाल, कॉमर्सला असाल, सायन्सला असाल, अकॅडमिक अभ्यासाची पद्धत वेगळी आहे. युपीएससी परीक्षेची पद्धत खरंच वेगळी आहे. युपीएससी परीक्षेचं तंत्र एकदा समजलं की ही परीक्षा पास होणं अजिबात अवघड नाही. कुठेतरी हा मेसेज आमच्या मराठी मुलांच्यापर्यंत गेला पाहिजे म्हणून मी निरीक्षण केलं. त्या पुस्तकामध्ये सगळी मुलं साधारणपणे म्हणजे परदेशी सर असतील, अभिनय कुंभार असेल किंवा रविकरण गोळे, 2-4 मुलं जर सोडली तर इतर जो क्राऊड आहे तिरखेमधला की सर्व मराठी माध्यमात शिकलेली सर्वसामान्य बॅकग्राऊंडची मुलं होती. हेमंत निंबाळकर वडिलांनी सांगितलं, पोरा एमपीएससी युपीएससी आपलं काम नाही, आपल्या खाण्यामध्ये आजपर्यंत पास झालेला नाही, शेती आहे, शेती कर, नको तर अभाव मला करू नको. ते सोडून तो मुंबईला आला. पहिला अटेम्प्ट पीएसआय नापास, तो आयुष्यात एकदाही एमपीएससी पास नाही. वडील म्हणाले, पोरा आपलं काम नाही, घर बाहेर म्हणतो, सोडाने मुंबई परत तिथंच थांबला. 3 वर्ष अभ्यास केला आयपीएसचा. दिलीप सावरकर वडील त्याच्या खाली ग्रामपंचायतमध्ये नोकरीला. आणि जनरली आमच्या पालकांची एक मानसिकता असते, जे मुलगा 10वी 12वीला आहे म्हणजे कुठेतरी वशिला लावायचा, कुठेतरी लिंक लावून ठेवायची, काहीतरी म्हणायला चित्त व्हा, कुठेतरी चित्त व्हा, त्याचा इन्कम सुरू होते. त्याच्या मनाला पोराचं रिकाम कंप्लीट होते, मी कुठेतरी सांगून करतोय, कुठेतरी शिकतोय, ते सोडून तो मोबाईल करतात. सुशील गायकवाड असंच, रविकिरण गोवेकर. 75 जेव्हा दिलीप जवळकर पास झाला, त्याचा कॉलेजमध्ये सत्कार झाला, तेव्हा त्या दिलीप स्वतः सांगतोय त्याच्या शेजारच्या काकी, ते म्हणाला, तुझा पोरगा पास झाला, बरोबर पास होऊन काय फायदा, नोकरी मिळायला पाहिजे ना. ही सगळी पार्श्वभूमी आमच्या मराठी उमेदवार म्हणजे पालकांना माहित नाही कोणा आहे. दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा, युपीएससीची परीक्षा तुम्ही गायडन्स घ्यायला कोणाकडेही जा. आपल्या महाराष्ट्रामध्ये युपीएससी विषयी कोणाला माहित नसेल, परीक्षेविषयी कोणाला माहित नसेल, परीक्षा कोणी दिलेली नसेल, पण गायडन्स साठी तुम्ही कुठेही जा, तुम्हाला फुकट माझं 100% मिळतात. म्हणजे त्यांना युपीएससीचं पूर्ण माहित नसेल, आयएस म्हणजे काय माहित नसेल, आयपीएस म्हणजे काय माहित नसेल, पण ते गायडन्स तुम्हाला 100% देणार. मी कोणाला विचारा तर मला आयएससी परीक्षा द्यायची, कुणाला विचार आयएससी परीक्षा द्यायची, फार आवड प्रचंड वशिला लागतो, त्याला जनरल नॉलेज फार लागतं. हे सगळे आपल्यापेक्षा फेमस गैरसमज आहे. म्हणजे युपीएससी अवघड कधी आपल्याला कोणाला विचारत, कोणाला विचार युपीएससी अवघड कशी, कोणाला विचारत, कोणी सांगितलं मला युपीएससी अवघड कशी, युपीएससी सोपी कशी हे समजायचं असेल तर मी माझ्या पुस्तकातून उल्लेख केला गेला आहे. 2-3 प्रकारचे लोक आहेत ज्यांच्याशी तुम्ही गायडन्स घेऊ शकता. युपीएससीचा अभ्यास करून पास झालेले किंवा युपीएससी अभ्यास करून नापास झालेले, ते तुम्हाला प्रॉपर सांगणार युपीएससी म्हणजे काय. आता मला नेहमी फोन येतात की आमचा मुलगा 12वीला आहे, तो आता 12वी सायन्स सोडून तो आर्ट्स शाखेला जायचं म्हणतो आणि आर्ट्स घेऊन होता युपीएससी अभ्यास करायचं म्हणतो. म्हणजे त्याला सायन्स सोडायचं, त्याला आर्ट्स शाखेला जायचं आहे, कॉमर्स सोडून त्याला आर्ट्स शाखेला जायचं आहे. म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंग मला काही करायचं नाही, मला आयएस व्हायचं आहे आणि मी सगळं सोडणार आणि मी आर्ट्स शाखेला जाणार असं अजिबात करू नका. युपीएससी म्हणजे काय, एमपीएससी म्हणजे काय, युपीएससीला आम्ही जो इतिहास शिकतोय तो माझा वेगळा आहे का. 8वी 9वी 10वी 11वी आम्ही जो इतिहास शिकलो तोच इतिहास युपीएससीला असणार. इतिहास कसा बदलेल, भूगोल कसा बदलेल, विज्ञान कसं बदलेल, बेसिक गोष्टी कशा बदलतील. आपण 8वी ते 10वी जे शिकतोय तो युपीएससी एमपीएससीचा पाया आहे, तोच आणि तोच पाया आहे. आणि म्हणून आम्ही सांगतो की जर मला 12वी असेल तर 12वी असलेल्या मुलाला हे समजायचं की 12वी म्हणजे माझी युपीएससी, 11वी असेल तर 11वी हीच माझी युपीएससी, 10वी असेल 10वी हीच माझी युपीएससी.
त्यांना 10वीला चांगला अभ्यास करून चांगले मार्क काढले तर तो युपीएससी पास होईल. तो 12वीला असेल आणि 12वीचा अभ्यास चांगला करून पास झाला तर तो युपीएससी पास होईल. आता विनाकारण एक नवीन ट्रेंड निर्माण झालाय. 10वीला असेल आयसीआयसीला तो कोर्स कर, त्या कोर्सचा इतकी भर ही पुस्तकात 10वीचा अभ्यास बाजूला राहिला आणि युपीएससी अभ्यास सुरू झाला. त्याची 10वी धाड होत नाही, युपीएससीला काय करत नाही. म्हणजे 12वी सोडायची आणि युपीएससी अभ्यास करायचा. आणि जेव्हा युपीएससी अभ्यास सुरू करायचा तर युपीएससी सोडायची तिसरी गोष्ट करायची. एका वेळी एक काम म्हणजे युपीएससी, एका वेळी एक काम चांगलं करणे म्हणजे युपीएससी. आमच्या गावात नेहमी सांगायचे युपीएससी म्हणजे एमपीएससी म्हणजे 100 किलो वजन उचलणे, आणि काही मुलं 90 किलो उचलतात. त्याला वाटते की फक्त 10 किलो काही विशेष नाही, नेक्स्ट टाइमला करेन मी. त्या 10 किलो मध्ये 1000 मुलं त्याचे प्रयत्न असतात, त्याचे अटेम्प्ट असतात, त्याचं आयुष्य असतं. परत एक प्रयत्न केला 95 किलो, 5 किलो राहिले, फक्त 5 किलो नेक्स्ट मी कम्प्लीट करेन. त्या 5 किलो मध्ये 1000 मुलं, त्याच्यात स्पर्धा असते. तुमची आयुष्याचे वर्ष असतात. जे काम जेव्हा करायचं ते प्रॉपर करायचं. 10वीला बाळाला राहा तुम्ही, तुमची 10वी 12वी चांगली करा. तुम्ही तुमचं करिअर सेव्ह करा. बऱ्याच मुलांचं म्हणणं, आम्ही नांगरे पाटील साहेबांच्या बद्दल वाचलं की त्यांनी 12वी सायन्स सोडून आर्ट्सला गेले आणि आयपीएस झाले. नांगरे पाटील साहेबांचा काळ वेगळा होता, ते 96, 97, 98 झाले. आताचा काळ वेगळा आहे. नांगरे पाटील साहेब हे तुम्हाला काय अजिबात सांगणार नाही की तुम्ही तुमची साईड बदला आणि युपीएससी करण्यासाठी आर्ट्स घ्या, ते अजिबात सांगणार नाही. आणि सांगतात ते स्पष्टपणे मुलांना, असं करू नका. तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात तुमचं करिअर सेव्ह करा. मेडिकलला जा, इंजिनिअरिंगला जा, जाऊन तुमचं करिअर बनायला सेव्ह करा. तुम्ही तुमचं करिअर सेव्ह झाल्यानंतर तुमची पदवी तुमच्या हातात आल्यानंतर मग तुम्ही शांतपणे युपीएससीचा अभ्यास सुरू करा, जेव्हा तुम्हाला युपीएससीचे प्रयत्न द्यायचे आहेत. हा, मग जेव्हा युपीएससी सुरू करा, मग युपीएससी करताना मग तुम्हाला युपीएससीच करायची आहे, दुसरं काय करायचं. युपीएससी करायला काय लागतं, युपीएससी करायला तुम्ही पूर्ण वेळ युपीएससीला देणं हे पहिली गोष्ट गरजेची आहे. हे मला लक्षात घ्या. तुम्ही पूर्ण वेळ तुम्हाला युपीएससीला देता आला पाहिजे. बुद्धिमत्ता कमी आहे, 100% झाले, 50%ची मुलं झाले, 60%ची मुलं झाले, 70%ची मुलं झाले, 90%ची मुलं ही झाले. मराठी माध्यमाची मुलं झाले, ज्या मुलांची इंग्रजी कच्ची होती ती मुलं झाले, ज्यांचं गणित कच्चं होतं ती मुलं झाले. हा, तुमची हुशारी कमी आहे, 100% झाले, मार्क्स तुमचे कमी आहे, चालतील. तुमचे प्रयत्न पूर्ण व्हायला पाहिजे. तुम्हाला पूर्ण वेळ देता आला पाहिजे. युपीएससीला एमपीएससीला पूर्ण देता आला पाहिजे. जेव्हा तुम्ही निर्णय घेताय मला युपीएससी एमपीएससी करायचे, पहिलं काम करा, आयुष्यातले 2 वर्ष 3 वर्ष पूर्ण वेळ त्यासाठी काढा. ही पहिली वेळ आहे युपीएससी एमपीएससीसाठी, आणि मग अभ्यास करा. तुम्हाला पूर्ण वेळ देता आलाच पाहिजे. आणि का नाही द्यायचा, जी एक परीक्षा तुम्हाला आयुष्यभरासाठी 1 लाख दिवसाची गाडी, 1 पद, सत्ता, सुविधा, पाऊस तुम्हाला देणार आहे. ती परीक्षा म्हणते तू तुझ्या आयुष्यात ती मला 16, 17, 18, 20 महिने दे, तिकडे पद देणार आहे. पण आमची मला युपीएससी सुरू केली की त्यांची इतर समाजसेवेचे उद्योग इतके असतात. अरे मला सांगा, तुम्ही सर्वांना काय ऐकलं, युपीएससी परीक्षेला किती मुलं बसतात, तुम्ही काय ऐकलं, मला कोणतरी आकडे सांगा, तर सांगा. 4 लाख मुलं, अजून पण म्हणते बोला 7 लाख, अजून पण म्हणते 10 लाख, 4 लाख, 7 लाख, 4 लाख, हे आपण पुढे त्याच्या सरासरीला मध्ये कुठेतरी 5 लाख मुलं, 5 लाख मुलं युपीएससीला देतात. हा एक कॉमन समज आहे आपला. आता युपीएससी एक्झामची काल ऍड निघाली. दरवर्षी साधारणपणे 5 ते 5.5 लाख मुलं युपीएससी परीक्षेचा फॉर्म भरतात. ठीक आहे, 5.5 लाख मुलांनी युपीएससीचा फॉर्म भरला तर परीक्षा होईल 20 मेला. 20 मेला जेव्हा परीक्षा होईल तेव्हा परीक्षेला प्रत्यक्ष हजर असतील मुलं फार तर 1.5 लाख. किती मुलं हजर असतील, म्हणजे 5 लाखचा फुगा इथंच फुटला. म्हणजे साधारण किती मुलं गैरहजर राहिले, गणित 4 लाख, 5 लाख 1.5 लाख 4 लाख राहिले. इकडे जाईल 3.5 लाख मुलं ज्यांनी फॉर्म भरला होता ती मुलं परीक्षेला आली नाही. याचा अर्थ काय, याचा अर्थ ती मुलं तो सिरियस क्राऊडचा पार्ट नव्हता. दुसरे ते पार्ट टाइम जॉब करणारे होते, दुसरे त्यांना पूर्ण अभ्यास करणं शक्य नव्हतं. चौथं कोणाच्या तरी पालकांनी सांगितलेलं की आईच्या परीक्षा फॉर्म भर म्हणून त्यांना फॉर्म भरलेला होता. अजून कोणतरी हौस होती किंवा आईच्या परीक्षा फॉर्म भरायचा होता
म्हणून म्हटलेलं. कोणातरी आयुष्याचं ध्येय असतं, मला आयुष्यापर्यंत फॉर्म करायचं म्हणून त्याला फॉर्म आपण जे सांगितलं ना की 5 लाख मुलांची स्पर्धा आपल्याला 3.5 लाख मुलं तुमच्या स्पर्धेमध्ये नव्हती. राहिली किती मुलं? 1.5 लाख मुलं परीक्षेला आली प्रत्यक्ष. आता जी मुलं परीक्षा देऊन आलेली असतील त्यांना विचारा किंवा तुम्ही जेव्हा परीक्षा द्या तेव्हा तुम्ही स्वतः त्याचं अवलोकन करा. तुम्ही पहिल्या पेपरला जा, मुलं तुम्ही स्वतः अवलोकन करा. जी मुलं परीक्षेला आले जातात 1.5 लाख मुलं, पहिल्या पेपरला तुमच्या हॉलमध्ये जर 50 बेंच असतील तर पहिली 30 मुलं बेंचवर तुम्हाला बसलेले दिसतील आणि 20 मुलं तुम्हाला गैरहजर दिसतील. 30 म्हणजे 1.5 लाख मुलं परीक्षेला आली. ते पहिला पेपर गेला. दुसऱ्या पेपरला तुम्ही परीक्षेला जा दुपारी. दुसऱ्या पेपरला परीक्षेला गेल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की माझ्या हॉलमध्ये सकाळी 30 मुलं होती, दुसऱ्या पेपरला माझ्या हॉलमध्ये कमीत कमी 10 मुलं गैरहजर असतील फक्त 20 मुलं 30 पैकी. म्हणजे 1.5 लाख ज्या मुलांनी परीक्षा दिली पैकी कमीत कमी 50,000 मुलं दुसरा पेपर सुद्धा देत नाही. म्हणजे किती मुलांनी पूर्ण परीक्षा दिली? फक्त 1 लाख मुलांनी. आणि जी 50,000 मुलं मायनस झाली ना ती कोण होती? त्यांना तयारी करायची होती, त्यांना काय करायचा होता, पण त्यांना प्रॉपर गायडन्स नाही मिळालं. कोणीतरी तिने सांगितले की तुम्ही रोज टीव्ही बघायला पाहिजे, तो रोज टीव्ही बघायचा. कोणीतरी सांगितलं की रोज पेपर वाचला पाहिजे, तो पेपरच वाचत होता. कोणीतरी सांगितले की जीकेचा अभ्यास भरपूर केला पाहिजे, तर तो जीकेच वाचत होता. जीके म्हणजे काय, जीएस म्हणजे काय त्याला अजिबात नाही, तो तोच करत होता. अशी मुलं पहिला पेपर दिली, त्यांना लक्षात येतं की आपण कुठं आहे आणि युपीएससी कुठं आहे, ती मुलं परत येते दुसऱ्या पेपरला. म्हणजे तावंतर सांगायचे की त्यांच्या शेजारी भूगोल शिकवणारे शिक्षक राहायचे, भूगोल शिक्षक. त्यांना कळलं की बघा युपीएससी करतोय, तेव्हा त्यांनी खास वेळ देऊन बोलून त्याला गायडन्स केलं की बघ भूगोलचा तू अभ्यास करतोस ना, तुझं ऑप्शनल जिओग्राफी आहे ना, रोज टीव्ही बघायचं आणि रोजचा तापमान डायरेक्ट नोंदून ठेवायचं. त्याचा युपीचं काही संबंध. तर 50 मुलं होणं अशी असतात ज्यांना अप्रोच नाही करायचं, काय त्यांना माहित नाही. 1 लाख मुलं परीक्षेला आली, 1 लाख मुलांनी युपीएससीची परीक्षा दिली. म्हणजे कॉम्पिटिशन किती मुलांची होती? 1 लाख मुलांची. आपण समजतो 5 लाख मुलांची, म्हणजे 4 लाख मुलांची कॉम्पिटिशन इथं संपली. राहिली मुलं फक्त 1 लाख. 1 लाख मुलांनी परीक्षा दिली. त्या 1 लाख मुलांच्या पैकी बिचाऱ्या 50,000 मुलांना शेवट परीक्षेच्या दिवशीपर्यंत माहीत नसतं नेमका अप्रोच काय युपीएससीचा, काय नेमका अप्रोच त्यांना माहीत नसतं. आणि म्हणून हा वर्ड अंडरलाईन करून ठेवा, युपीएससी द्यायला सर्वात पहिली अट आहे की तुम्हाला युपीएससीचा अप्रोच कळला पाहिजे, स्पर्धा परीक्षा तंत्र कळलं पाहिजे, काय म्हणजे स्पर्धा परीक्षा हे पण मला कळलं पाहिजे. आणि म्हणून मी सांगतोय की कोणाचा इतिहास विषय असेल तर ठीक आहे, एखाद्या इतिहासामध्ये पीएचडी करणारे काही मान्यवर लोक असतील, इतिहासमध्ये एमए करणारे विद्यार्थी असतील, इतिहासमध्ये बीए करणारे विद्यार्थी असतील. इतिहास घेऊन एमए बीए पीएचडी करणं वेगळं आणि युपीएससी देणं वेगळं. जिओग्राफी घेऊन बीए एमए पीएचडी करणं वेगळं आणि युपीएससी देणं वेगळं. जिओग्राफी घेऊन सगळेच पीएचडी करणारे जर युपीएससी दिले असते सर काय झाले असते, पण तसं नव्हतं ते. काही काहीतरी वेगळं आहे ना. अजून तुम्हाला सांगतोय जयकारच्या हॉलमध्ये मी पहिल्यांदा गेलो, अभ्यास करायला बसलो युपीएससीचा. कोणीतरी सांगितलं मला, तो बघला तिकडे, तो बघला ना, तो हिस्ट्रीचा डॉन आहे, हिस्ट्रीचा डॉन. म्हटलं म्हणजे तो 4 अटेम्प्ट केलाय, तो 4 वेळा हिस्ट्री घेऊन पास झालाय प्रिलिम. मग डॉन इथं का बसलाय? डॉन तो पास झाला, इथं बसलाय तो नाही, इथं बसलाय तो नाही, तो पास झालाय तो. मला मराठी वाङ्मयाचा मला फार आवड आहे, म्हणून मी मराठी वाङ्मय युपीएससीला विषय घेतला. आणि मराठी वाङ्मय वाचताना मी तल्लीन होतो, मी रम्मान होतो, म्हणजे कादंबऱ्या घेतो, मी शेतातून वाचत असतो, तो शेतातून राजवतमध्ये पाठवतो. प्रोफेशनल ऍटिट्यूड हा आवश्यक आहे युपीएससीला. 100% मला आलं पाहिजे, मला कळलं पाहिजे, मला समजलं पाहिजे, ही बाब आहेच आहे. पण म्हणून मी सांगतोय की युपीएससीचा अभ्यास करताना अधिकारी होण्यासाठी अभ्यास करायचा असतो, विद्वान होण्यासाठी नाही. अधिकारी झाल्यानंतर अवांतर वाचन करा, भरपूर ज्ञान मिळवा. ज्ञानाला सीमा नाही, तशा अभ्यासाला अंत नाही. कुणी गैरसमज करून घेऊ नका की इथं सांगितलं गेलं कमी वाचा आणि कमीत कमी वाचा तर आहे असं अजिबात नाही. परीक्षेचं जे तंत्र आहे ते आत्मसात होण्यासाठी आम्ही नेहमीच आपल्या सर्वात पहिल्यांदा सिलेबस करतो.
पहिली सिलेबस, नंतर तिथे प्रश्नपत्रिका बघा. नेमकं सिलेबस काय आहे, युपीएससी नेमकं काय विचारते, काय प्रश्नपत्रिका आहे, काय अप्रोच आहे युपीएससीला, नेमकं ती काय विचारते, युपीएससीला नेमकं काय हवं ते समजून घ्या. प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस आणि सिलेबसचं अनालिसिस ही 50% युपीएससी आहे आणि 50% राहायला वेळ तुमचा अभ्यास असेल. हे तंत्र युपीएससीचं सिलेबस बघा तुम्ही, तो इतका वास्ट आहे, तो सगळा सिलेबस मी कव्हर करून सगळ्या सिलेबसवर मला 100% कमांड घ्यायचे, 10 वर्ष कमी पडतील. म्हणजे 5 व्हायचं कधी अधिकारी व्हायचं कधी कागदच करायला हिशोब कमी पडते 10 वर्ष. आणि म्हणून तुम्हाला विद्वान व्हायचं आहे ना, एक तर पास होऊन जाऊ विद्वान व्हा किंवा नापास होऊन जाऊ. आपण आवाज वाचन करायचं आहे ना, पास होऊन आवाज वाचन करा किंवा नापास होऊन करा, ही वेळ ती नाही, हे ठरलं पाहिजे. आणि म्हणून मी सांगतो की तुम्हाला की युपीएससी एमपीएससी करताना हे पहिलं तुम्ही लक्षात घ्या की पहिल्या वर्षाची वेळ ठरवा. आता माझं काय चाललंय, माझं जे अकॅडमिक चाललंय ते माझं प्रॉपर पूर्ण झालं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही मधल्या काळात जर वाचायचं असेल तर तुमच्या बेसिक्स पक्क्या करण्यासाठी तुझी वेळ. युपीएससी अभ्यास म्हणजे नेमका काय, नको नकोचे आवांतर कोर्सेस नव्हे. म्हणजे काय, तुमचा बेस पक्का तयार झाला पाहिजे ना. त्यासाठी मुलगा मेडिकलचा असो, इंजिनिअरिंगचा असो, कोणत्याही फॅकल्टीचा असो, युपीएससी एमपीएससी करायला आल्यानंतर आम्ही त्याला पहिला डोस कोणता देतो, NCERT ची बेसिक पुस्तकं 8वी ते 10वी किंवा 8वी ते 12वी ती बेसिक पुस्तकं घ्या. त्या बेसिक पुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास करा, वाचू नका, अभ्यास करा. वाचन करणं वेगळं, अभ्यास करणं वेगळं. आपण पेपर वाचतो, पेपरचा अभ्यास करत नाही. पुस्तक आपण वाचायचे नसतात, अभ्यास करायचे असतात. NCERTच्या बेसिक पुस्तकाचा पहिल्यांदा अभ्यास करा. तुम्ही 10वीला असाल, 12वीला असाल किंवा तुम्ही कोणत्या तरी पदवीच्या एखाद्या वर्षाला असाल, आता तुम्ही तुमच्या अकॅडमीवर फोकस करताना युपीएससी करायचं नेमकं काय करावं तुम्ही, तर पहिला तुम्ही NCERTवर फोकस करावं. सर्वात पहिलं गोष्ट त्याला जितकं ते तुम्हाला प्रॉपर करायचं ते करा. NCERT हा तुमच्या बेसिकचा पाया आहे, युपीएससी एमपीएससीचा पाया आहे. आणि मग तुम्ही फोकस करा तुमच्या अकॅडमीवर, तुमच्या अकॅडमीवर फोकस करा. तर अकॅडमी कम्प्लीट झाल्यानंतर मग तुम्ही पूर्ण जेव्हा करायला युपीएससी एमपीएससी आता ठरवा की जेव्हा माझं पूर्ण होईल, माझं ग्रॅज्युएशन असेल, माझी पदवी असेल, माझं पूर्ण होईल, तेव्हा मी युपीएससी किंवा एमपीएससी करेन. कसं करेन, पूर्ण वेळ देऊन करेन. माझ्या आयुष्यातली पूर्ण वेळ काढून मी अभ्यास करेन. पूर्ण वेळ काढून करणं हा एक पूर्ण वेळ जॉब आहे, फुल टाइम जॉब आहे. युपीएससी एमपीएससी पार्ट टाइम जॉब अजिबात नाही. म्हणून तुम्ही ठरवा की तुम्हाला 5 लाखांच्या गर्दीचा हिस्सा व्हायचा आहे, 3.5 लाख मुलांच्या गर्दीचा हिस्सा व्हायचा आहे, 1 लाख मुलांचा हिस्सा व्हायचा की त्या 50 मुलांचा. 1 लाख मुलांनी प्रिलिम्स दिली, पैकी 50 मुलं ऑटोमॅटिकली स्पर्धेच्या बाहेर होती, राहिली 50,000 परत. त्या 50,000च्या पैकी मुख्य परीक्षेला निवडली जातात सरासरी 12 ते 15,000 मुलं. ही मुलं जेवढं मुख्य परीक्षा आहे. आणि मुख्य परीक्षा देणाऱ्या मुलांच्या मधून मुलाखतीसाठी बोलावले जातात साधारण 3 ते 4,000 मुलं. 3 ते 4,000 मुलांच्या पैकी त्याच मुलांना पोस्ट मिळते जितक्या वेकन्सी आहेत. राहिलेली मुलं परत बॅक टू पेव्हलियन मागे येतात आणि पूर्ण परीक्षा अभ्यास सुरू करतात. म्हणजे दरवर्षी 500, 600, 700, आता कालच्या आयला 1,000 पोस्ट आहेत. म्हणजे इतकी मुलं निवडली जातील, तितकी मुलं त्या पदावर बसतील, त्या पोस्टावर बसतील. बाकीची सर्व मुलं परत अभ्यास करायला येतील. सर्व मुलं म्हणजे नेमकी किती मुलं, फक्त 15 ते 20 किंवा 25,000 मुलं. अभ्यास करणारी सगळीच मुलं ही युपीएससी करणारी मुलं नसतात. सिरियसली अभ्यास करणारी मुलं ही युपीएससी करणारी मुलं असतात. आणि म्हणून तुम्हाला सर्वात पहिल्यांदा जर तुम्हाला कुठं युपीएससी मध्ये सबस्क्राईब असेल तर पहिलं सांगा की मला त्या 12-13,000चा क्राऊडचा पार्ट व्हायचा. त्यासाठी काय करायला लागेल, नेमकं प्लॅनिंग, नेमकं नियोजन. नियोजन म्हणजे काय, आज मी ठरवलं आज पहाटे 5ला उठणार, 6ला अभ्यास सुरू करणार. आज मी कुठल्याही परिस्थितीत 6 तास अभ्यास करणार किंवा 8 तास अभ्यास करणार आणि 7 दिवसांच्या मध्ये मी माझी सगळी परीक्षा संपवणार, माझं सिलेबस संपवणार. आम्ही अलाराम लावला, पहाटे 5 वाजता अलाराम वाजला. अचानक नवीन तारीख क्रिएट होतं की 5 वाजता आज उठायचं होतं, एक काम करूया उद्यापासून उठूया, आज थोडं लेट होईल. पेपरवर आपण प्लॅन केला 5 वाजता उठायचं, 6 वाजता अभ्यास करायचा. त्या दिवशी माझं प्लॅनिंग सक्सेस झालं नाही. अचानक अलारामला हात केला, अलाराम बंद झाला. मला त्या दिवशी सगळं प्लॅनिंग कोरं म्हटलं. ज्या दिवशी पेपरवर आम्ही प्लॅन करतो त्याला पूर्ण करत नाही, त्या दिवशी आम्ही नापास. जो दिवसाला नापास होतो, तो आठवड्याला नापास होतो, जो आठवड्याला नापास होतो, तो महिन्याला नापास होतो,
तो महिन्याला नापास होतो, तो प्रेम नापास. अचानक कोणी प्रेम नापास होत नाही. बिचारा 2 वर्ष अभ्यास करत होता आणि अचानक प्रेरित फेल झाला, असं अचानक कोणीही नापास होत नाही. नापासाची प्रोसेस असते. पहिल्यापासून नापासाच्या प्रोसेस मध्ये येतो आणि मग टप्प्याटप्प्याने नापास होतात आणि 5 वर्षाची प्रोसेस असते. 5 वर्षाची प्रोसेस येतो, पर्यंत 5 वर्षाच्या प्रोसेस मध्ये येतो आणि टप्प्याटप्प्याने पास होतात. अभिनय कुमार त्याचे वडील भेटत आले दुपारी 1:30 वाजता. पप्पांना 10 मिनिटं भेटला. मला पप्पा मला करेक्ट जमता मला अभ्यास माझा सुरू करायचा आहे. इतर त्या बोलत असेल ना रात्री जाऊन तर मी तुम्हाला फोन करतो किंवा तुम्ही मला करा किंवा मी जेव्हा गावी तेव्हा पण बोलूया. मला करेक्ट 2 अभ्यास सुरू करायचा आहे, माझ्याकडे वेळ नाही, प्लीज मी दाखवतो. अभिनय म्हणतो मी माझ्या आयुष्यातले 16 महिने UPSCचा अभ्यास केला. किती महिने? 16 महिने. त्याचे विषय होते मराठी वाङ्मय आणि भारतीय इतिहास. आता मराठी वाङ्मय, भारतीय इतिहास, GS, essay सगळं गणती किती पुस्तकं वाचलं असेल? मराठी वाङ्मय म्हणजे मराठी वाङ्मयाच्या सिलेबसमध्ये कमीत कमी कादंबऱ्या, काव्यसंग्रह, पेपर 1 पेपर 2 कमीत कमी 28 ते 29 टेक्स्ट आहेत सगळ्या मिळून. राडा पाठ भारतीय इतिहासचा, प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन आणि वर्ल्ड हिस्ट्री ती कमीत 10-15 पुस्तकं होतात. राडा पाठ GSचा, परत एसे, कंपल्सरी इंग्लिश, कंपल्सरी लँग्वेज, तर किती पुस्तकं वाचलं असेल? तो म्हणतो मी मोजकी नेटकी फक्त 42 पुस्तकं निवडली, 42 पुस्तकांचा नेटचा अभ्यास केला. म्हणजे अभिनय कुंभार अधिक 42 पुस्तकं अधिक 16 महिने बरोबर IRS. म्हणजे कोणा डोक्यात खोल असेल की आव्हान जर प्रचंड वाचावं लागतं, प्रचंड अभ्यास करावा लागतो, अजिबात नाही. प्रचंड जो वाचला तो राहिला. जास्त वाचला म्हणजे नावाची शक्यता जास्त, कमी वाचण्याची पाचवी शक्यता जास्त. आपण ते कमी वाचले जे कमी वाचलं ना ते मात्र प्रॉपर असलं पाहिजे. योग्य मार्गदर्शकांना सांगितलेली पुस्तकं असली पाहिजेत आणि योग्य मार्गदर्शकाच्या गायडन्स खाली ते वाचलं असतं. नाही तुम्हाला जे चांगला मंत्र केलाय कमी कमी वाचा पास होत आहे, तुम्ही तुमच्या चॉईसच्या कमी पुस्तकं वाचा, निकाल व्यवस्थित येणार नाही. त्याला योग्य माणूस निवडायला लागेल, योग्य पुस्तकं निवडायला लागतील, योग्य विषय निवडायला लागतील. प्रॉपर नियोजन करून जर तुम्ही केला कमी वेळेत कमी श्रमात UPSC एक्झाम पास होणं खरंच अवघड नाही. पहिल्यांदा हे ठरवा कोणत्या नशिबात असावं लागतं तरच ते होतं किंवा ते वचनाच लागतो. एक शेर है तो मत कर अपने हाथों की लकीरों पर भरोसा, तकदीर तो उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होती. 5 गोष्टी निर्माण झाला पाहिजे. एक मुलगी आली, सत्कार समारंभ होता MPSC पास झालेल्या मुलांचा. ती मुलगी आली समोरच्या रूम मध्ये बसली. त्याला संजयबाई होते इथं नाही बसायची. तिथं फक्त 3 मुलं बसतात, त्यांच्यासाठी ती लाईन आहे. जी मुलं MPSC पास झाले ती मुलं इथं बसते, बाकी प्रेक्षकांना मागे बसतात. ती मुलगी उठून पाठीमध्ये आली. तिला ते गोष्ट घट झाली. तिनं तिथंच ठरवलं मीही परीक्षा देणार, अभ्यास करणार आणि एक ना एक दिवस त्या समोरच्या चेअरवर बसतात. पुढच्या फक्त 2 वर्षांच्या प्रयत्नावर ती मुलगी पास झाली आणि सरकार तिथेच झाला, तिथे तिथे बसली. ते डिवाइस झालं. एक मुलगा वसीउर रहमान नावाचा जो मद्रासाचा प्रॉडक्ट आहे, तो मद्रासामध्ये गेला, आलिम मौलाना झाला. तिथून तो बाहेर पडला आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठात गेला. देवबंद मद्रासाची जी मौलानाची डिग्री आहे ती इक्वॅलेंट टू BA मानली जाते, पदवी मानली जाते. तो अलीगडला गेला, तिथं चांगला वातावरण आहे स्पर्धा परीक्षा. त्याला काहीतरी कळलं की असं करून स्पर्धा परीक्षा देता येते. त्यानं तिथं ठरवलं की मला स्पर्धा परीक्षा द्यायची. त्यानं अभ्यास सुरू केला. आता जो मुलगा उर्दू मीडियममध्ये शिकलाय, मद्रासामध्ये धार्मिक कोर्स ज्याने केलाय, त्याला ठरवलं की मला IAS वाचायला आपण अभ्यास करायचा. चक्क तो स्वतः सांगतो मी जेव्हा अभ्यास सुरू केला नकाशा कसा धरायचा मला माहित नव्हता, उलटा नकाशा पकडून तो भारत शोधायचा. त्याला भैया नक्शा ऐसा पकडो, ये ऊपर है, ये नीचे है, ये हिंदुस्तान है, महाजा ऐसा है. असा मुलगा 3 वेळा प्रयत्न करून 3ऱ्या अटेम्प्टला तो IRS आला. 402 रँक. तो मुलगा लातूरमध्ये आहे इन्कम कमिशनर. म्हणजे मला वाटते की आमची मला किती पुढे त्यापेक्षा आणि किती दर्जा सुधारला आहे आपल्या एज्युकेशनचा. तेव्हा एक पत्र लक्षात ठेवा, UPSC MPSC 100% वेगळी नाही, अजिबात वेगळी नाही. आपण जे शिकतोय, आपण जो आम्ही जो पाया शिकतो ना 10वी 12वी, तोच पाया आहे स्पर्धा परीक्षा, तोच पाया आहे. चांगलं फक्त करा, इंग्रजी फक्त करा, गणित फक्त करा, जे शिकताय ते मन लावून शिका. 10वीला असाल 5वीला असाल तुम्ही तुझ्या परीक्षेच्या असताना स्वतःला टार्गेट द्या. स्वतःला टार्गेट मला हे अचीव्ह करायचं आहे, मला आज 6 तास अभ्यास करायचा आहे. जर तुम्ही त्या दिवशी 6 तास अभ्यास केला तुम्ही त्या दिवशी UPSC पास झाला. हे काही आता कसं करतो जेव्हा UPSC होईल ना तेव्हा व्यवस्थित असं अजिबात होत नाही. ती नामाची प्रोसेस आहे.
युपीएससी स्तंभ हे तंत्र शिका, ते प्लॅनिंग करता आलं पाहिजे, हे नियोजन करता आलं पाहिजे, ते तंत्र शिकला पाहिजे तुम्ही. इथून प्रॉपर प्लॅनिंग करा. आता मी कुठे असाल ना, 5वीला असाल, 10वीला असाल, 12वीला असाल, अकॅडमिक जे काही करत असाल, पहिलं हे ठरवा माझं जे अकॅडमिक चाललंय ही माझी युपीएससी आहे, ती मला फार चांगली करायची, ती मला व्यवस्थित करायची किंवा एकदम व्यवस्थित करायची. आणि जेव्हा मी योग्य वेळ माझी निवडीन युपीएससी साठी किंवा एमपीएससी साठी, तेव्हा मात्र मी पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करेन. आणि मधल्या काळात काय करेन, मधल्या काळात मी एनसीईआरटीची पुस्तकं घ्या, काही असे चांगले कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमात मी जा. मला वाटतं भारतात हा एकच जिल्हा असा आहे जिथं अशा प्रकारचा कार्यक्रम सुरू झाला. त्याने नियत केले, त्याने ठरवलं की आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये सुरू करू. हरियाणामध्ये, कर्नाटकमध्ये, गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये आमची जवळची मित्र आहेत. त्यांना जेव्हा ही कन्सेप्ट काळाची कळाली, त्याने ठरवलं की खरंच आमच्याकडे नेहमी मुलं येतात विचारायला, त्यांच्याकडे वेळ नसतो, तेव्हा आम्ही आता प्रत्येक महिन्यात असा कार्यक्रम सुरू करू, अशा बऱ्याच अधिकाऱ्यांनी ठरवलं. तर हा कार्यक्रम तुमच्या आयुष्यासाठी कुठेतरी निर्णायक वळण ठरू द्या. म्हणून ठरवून इथून आलात ना की नुसतं तुम्ही ऐकायला आलो होतो, पाहायला आलो असा दिवस करू नका. इथून ठरवून जा, हे ठरवून जा की मी हे करू शकतो. पण मराठी माध्यमाच्या तरी लक्षात घ्या, पण जर इथे जर मराठी माध्यमाचे असाल तर इंग्रजी हा काय होता, फार मोठा राक्षस नाहीये. जो पॅटर्न बदललाय आता युपीएससीचा, ठीक आहे, पेपर 1 पेपर 2 ज्यांनी कॉमन केले, कॉम्प्रिहेन्शन एक पार्ट आलाय पेपर 2 ला, तुम्हाला इंग्रजी शिकावी लागणार आहे, पण वेगळं काही करावं लागणार नाही. माझं तर असंच स्पष्ट मत आहे की आमची PSI ची मुलं किंवा राज्यसेवेचा अभ्यास करणारी मुलं आहेत ना, ज्यांची जितकी चांगली इंग्रजी असते, ग्रामर वगैरे, युपीएससी अभ्यासक्रमात कदाचित तितकं फक्त ग्रामर नसेल. म्हणजे एका दृष्टीनं जी सीसॅट आले ना, पेपर पार्ट 2 आमच्या मनात सुद्धा झालेली आहे, अवघड झालेलं नाहीये. मी त्याचे पॉझिटिव्ह करतात, ते सोपं झाले आपल्याला. आणि कॉम्प्रिहेन्शन एक पार्ट आला पेपर 2 मध्ये. अच्छा ठीक आहे, इंग्रजी यापूर्वी नव्हती, पेपर 2 ला यापूर्वी वैकल्पिक विषय होता, पण कंपल्सरी इंग्रजी आपण तयारी करायचो. कंपल्सरी इंग्रजीसाठी आपण 100 मार्क तयारी करायचो. ती तयारी आपण कधी करायचो, आपण मुख्य परीक्षासाठी करायचो. कंपल्सरी इंग्रजी तयारी आपण मुख्य परीक्षासाठी करायचो. आता फक्त पॅटर्न काय बदलला की ती तयारी आता आपल्याला पूर्व परीक्षासाठी करायची. वेगळं काहीच नाही, वेगळं काहीच नाही. ज्या मुलांना स्वतःचा परिचय इंग्रजीमध्ये देता येत नव्हता, ज्या मुलं स्वतःचा बायो निर्णय घेता येईल, अशी मुलं झाले. आणि म्हणून भाऊ पाडून टाका. तुम्ही एक डिक्शनरी घ्या, एक फोनची डायरी घ्या, रोज फक्त एक शब्द पाठ करा. एबीसीडीची ना फोनची डायरी ठेवा, एक डिक्शनरी ठेवा, डायरी डिक्शनरी मधून कुठूनही उघडा, एक शब्द स्पेलिंग सहित आदर्श पाठ करा. मग WORD वर्ड म्हणजे शब्द पाठ करा. तुमच्या त्या फोनच्या डायरीमध्ये W मध्ये लिहा, मी आता हा शब्द पाठ केला. आठवड्यामध्ये तुमचे 6 शब्द पाठ होते. रविवारच्या 7व्या दिवशी एखादा चांगला इंग्रजी पेपर घ्या किंवा एखादा फिल्म मॅगझिन घ्या, त्या मुलाखतीसाठी सोपी इंग्रजी असते. 2 पॅरेग्राफ पाठ करा आहे तसे. आता ते त्याचं भाषांतर करा, ते 2 पाचशे पॅरेग्राफ करा. 3 महिन्यात तुम्हाला इंग्रजी ही स्वतःची भाषा वाटायला लागेल. कोणत्याही गोष्ट पाहू करू नका, कोणती गोष्ट अवघड राहिलेली नाही. दुसरं आणि महत्वाची गोष्ट सगळं करत असताना, युपीएससी करत असताना आता एमपीएससी 100% द्या. एक अजून एक जागा जिथं आपली मुलं चुकतात की आम्ही पहिल्यांदा एमपीएससी देतो, एखादी पोस्ट घेतो आणि मग युपीएससी अभ्यास करतो. एमपीएससीचं ध्येय ठेवून युपीएससी कोणी पास होत नाही आणि कोणी झालेलं नाही. युपीएससीचं ध्येय ठेवून युपीएससी करता करता काही लोकांनी एमपीएससी दिली, त्यांनी पास झालेले मोठ्या उदाहरण म्हणजे समोर मित्र आता आपली गाडी, ते युपीएससीचा अभ्यास करायचे, एमपीएससी परीक्षा दिली, चांगला अभ्यास करून त्या राज्यात काही आहे. विकास चांगले पाटील बरीच उदाहरणं आहेत. आणि म्हणून एमपीएससीला कमी निघू नका. आता पॅटर्न फारच सोपा झाला आहे. पूर्व परीक्षा पण ऑब्जेक्टिव्ह आहे, मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळे पहिलं ध्येय आयुष्यातलं मोठं ठेवा, मोठं ध्येय ठेवा. मला आयएस व्हायचं, आयएस व्हायचं ध्येय ठेवून तयारी सुरू करा आणि मग तुम्ही एमपीएससी सुद्धा द्या. हे 100% मिळेल. महाराष्ट्रातल्या मुलांना काही अवघड लागलेलं नाही. आपण कुठेतरी माझ्या असा 1% घेऊन जीपीबीआरची मुलं पाहू शकतात. हा जुना काळ होता, तो जुना भ्रम होता, तसा आता अजिबात राहिलेला नाही. आपली मुलं त्याने कॉम्पिट करायला लागले, त्यांना कॉम्पिट प्रत्येक गोष्टी टक्का वाढतोय. दरवर्षी परीक्षेला बसणारी मुलं वाढत आहेत, सुविधा वाढत आहेत. पूर्वी एनसीईआरटीची पुस्तकं फक्त एकतर मुंबईत मिळायची किंवा नागपुरात मिळायची किंवा दिल्लीला मिळायची. ही परिस्थिती होती. आज मला नांदेडसारख्या ठिकाणी तुमच्या शहरात फक्त युपीएससी एमपीएससी विषय एखादा लेक्चर ठेवलं जातं, हजारामुळे येतं. किती वातावरण बदललं. त्यामुळे आपण पुढेच गेलं पाहिजे, आत्मविश्वासानं पुढे गेला पाहिजे,
ठरवून केलं पाहिजे. जर तुम्ही ठरवलं मला करायचं आहे 100% ते शक्य आहे. एक लक्षात घ्या, तुमची स्पर्धा 5 लाख मुलांची नाही, तुमची स्पर्धा 3 लाख मुलांची नाही, तुमची स्पर्धा 1 लाख मुलांची नाही, तुमची स्पर्धा फक्त तुमची स्वतःची आहे. तुम्ही स्वतःला हरवायला शिका, जगाला जिंकणं अजिबात अवघड नाही. 5ला अलार्म लावला ना 5 वाजता उठला, 6चा अलार्म नाही 6 वाजता उठा, 5ला अलार्म लावला बंद केला 6ला उठूया, तुम्ही स्वतःला जिंकता. तुम्ही स्वतःला हारला तुम्ही जास्त स्वतःला जिंका. जे ठरवताय ते करा, स्वतःला जिंका. जग जिंकणं अवघड आहे, युपीएससी एकदम सोपे आहे, जिथे येणं खरंच अवघड आहे. एवढं बोल मी सांगतो, बरेच फक्त बोलायचे आहेत. ते तुम्हाला शुभेच्छा देत आहे. येतात आम्हाला तुमच्या कर्तृत्व सुगंधे माझे मस्तक गुरु दे, केल्या श्रमाचे सार्थक अडतेनं काही काळा पडत ते यशोध्वजा, याची देही याची डोळा, याची देही याची जय हिंद जय महाराज.